मस्त अशी मुगभजी आहे, वेगळ्या प्रकारची आहे थोडीशी. नक्की करून बघा तुम्ही सगळ्यांनी. आणि ही मी मुगाची डाळ घेतलेली आणि सालाची मुगाची डाळ पण घेतलेली आणि त्याच्याबरोबर थोडी चणा डाळ घेतली आहे. 1 वाटी सालाची मुगाची डाळ आहे, त्याचबरोबर 1 वाटी साध्या आपल्या मुगाची डाळ आणि आता पाववाटी चणा डाळ आहे. रात्रभर भिजत ठेवलेलं, सकाळी पाणी काढून घेतलं, निथळवलं छानपैकी. आणि आता हे वाटताना त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची हे सगळं घालून आपण छान त्याचं बारीक वाटायचं. ही भजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडेल. हेल्दी पण आहे, अतिशय चविष्ट लागते, प्रोटीनयुक्त आहे डाळी सगळ्या असल्यामुळे. आणि आपला खमंग कट्टा बाय शिल्पा या चॅनलमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या रेसिपीज दाखवतो, तर त्या तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा. मी तुम्हाला इथे लिहून पण दिलं की याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, हिंग, मीठ, कांदा, कोथिंबीर आणि थोडासा ओवा आपल्याला घालायचा हातावरती छान असं, पण त्याच्यामुळे ओव्याचा वास जो असतो तो वाढतो. आणि भरपूर अशी कोथिंबीर असं सगळं घाला. आणखीन हे जे मिश्रण आहे हे छान कालवून घ्या. मी याच्यात कुठल्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाही आहे. आणि छान फेटायचं, मात्र हाताने तुम्ही फेटलं तर अतिशय उत्तम. आणि गरम तेल थोडंसं आपल्याला, मी एका साईडला जे कडकडीत करायला तेल ठेवलेलं आहे त्यातलं थोडं तेल घातलं आणि तुम्ही बघत असाल तर मी छान त्याला 1 ते 2 मिनटं छान फेटा. आणि त्याच्यानंतर भजी सोडा, छान खरपूस तळून घ्या. त्याच्याबरोबर तुमच्याकडे सॉस असेल, चटणी असेल तर त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. ही भजी खूप छान, उत्कृष्ट, खुसखुशीत, कुरकुरीत लागतात. आणखीन हिरव्या मिरच्या थोड्याशा आपण त्याच्याबरोबर तळू आणि मस्त एकदम. या पावसाळ्यामध्ये हा प्रकार नक्की करून बघा. आणि तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ आवडतात का? ही भजी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच वेगळ्या वेगळ्या छान छान रेसिपीज घेऊन मी परत तुमच्याकडे येईन, ज्या सोप्या असतील आणि टाईम सेविंग असतील. तर नक्की करून बघा ही भजी.